नमस्कार. दुसरा एक खुलासा करण्याकरता मी आपल्या सर्वांना इथे बोलवलं आहे. माननीय माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांचे सुपुत्र भूषण वाघ उर्फ सनी वाघ यांनी काहीतरी एक बाईट दिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी माझ्यावर आरोप केला की बा अमोल भाऊंनी सांगावं की ते खरंच इथले जन्म त्यांचा झालेला आहे का आणि ते कसे शेतकरी पुत्र आहेत वगैरे वगैरे. खरं तर मला त्यांचं उत्तरालाच तरच थेट प्रश्नाचं उत्तर देतो. मी त्यांना सांगतो की माझ्या वडिलांचा जन्म हा जळगाव जिल्ह्यातला आहे. माझा जन्म जळगावचाच आहे जिथे त्यांचा जन्म झालेला आहे आणि माझ्या मुलामुलींचा सुद्धा जन्म इथलाच आहे. त्याच्यामुळे मी कुठला रहिवाशी आहे काय ते याच्याचे स्वतःच्या अकलेचे तारे तोडू नये. दुसरं राहिला विषय की मी शेतकरी पुत्र वगैरे मला कसं म्हणतो, कदाचित त्यांना माहिती नसेल की माझ्याकडे जेवढी शेती असेल तेवढी त्यांच्याकडे नाही आहेत. माझी बामरूड, पुनगाव, पाचोरा शिवार या सगळ्या भागांमध्ये शेती आहेत. त्याच्यामुळे माझ्याकडे शेती आहे की नाही त्यांनी विचारला. आणि राहिला शेतकरी पुत्र, तर त्याच्याकडे शेतकरी पुत्र असण्याकरता शेतीमध्येच जाऊन काम केलं पाहिजे आणि शेतीमध्ये अवजारं किती रुपयाला मिळतात आणि कुठली गोष्ट कितीला मिळते हे करण्यापेक्षा शेतकऱ्यांकरता मी काय केलं हे भूषण वाघ यांनी बघावं. खरं तर ते 2 वेळेस एकदा आमदार राहून चुकलेत आणि त्याच्यावर 2 वेळेस इलेक्शन्स पडलेत. तर त्यांनी ज्यावेळेस ते आमदार होते तर तेव्हा त्यांनी त्यांच्या काळात काय केलं आमदारकीमध्ये असताना शेतकऱ्यांकरता आणि आता विरोधात असताना त्यांनी काय केलं याचं स्वतः आत्मपरीक्षण करावं. तरी भूषण वाघ यांना सांगून देतो की मी इलेक्शन्स पडल्यानंतर लगेचच 15-20 दिवसामध्ये शेतकऱ्यांकरता आक्रोश मोर्चा काढला होता. जेव्हा हे कदाचित त्यांना माहिती नसेल, MSCB करता मी 3 वेळेस जेव्हा ट्रान्सफरवर जळत होते त्याच्याकरता मी आंदोलनं केलेली आहेत. शेतकऱ्यांना पिकाला कापसाला भाव मिळवून देण्याकरता मी आंदोलन केले आहेत. ह्यात मागच्या वेळेस 1 रुपया पीक विमा शेतकऱ्यांनी जेव्हा काढला होता त्यावेळेस त्यांना न्याय मिळवून देण्याकरता आणि आजच्या तारखेला शेतकऱ्यांची दिवाळी आणि दसरा गोड करण्याकरता जो काही प्रयत्न केला त्या ह्या शेतकरी पुत्र अमोल शिंदेनेच केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी मला सांगू नये की काय केलं काय नाही. त्यांचं ज्ञान खूप कमी आहे. त्यांनी ते उभेच का राहिले मला कळत नाही. त्यांची आहे तेवढी सुद्धा त्यांची इज्जत त्यांना राखता येणार नाही. मागच्या वेळेस मी अपक्ष लढून त्यांच्यापेक्षा अधिकची मतं घेतली होती. माझा निसटता पराभव झाला होता. जर कधी मी लोकांमध्ये राहिलो नसतो, जनतेची मी जर कामं केली नसती तर लोकांनी मला एवढी मतदान दिलीच नसती हो. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचा विचार करावा आणि मग दुसऱ्यांना प्रश्न विचारावे असं मी या निमित्ताने भूषण वाघ यांना सांगतो. धन्यवाद. नमस्कार. निवडणुकीच्या काळामध्ये सर्व पत्रकारांनी आम्हाला केलेल्या सहकार्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि हाच स्नेहभाव भविष्यातही कायम राहावा ही एक अपेक्षा आपल्याकडनं करतो. खरं तर हा संपूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये माननीय आमदारांनी मांडलेला विकास हा मुद्दाच कुठे राहिला नाही आणि विकास हा मुद्दा बाजूला पडून आमदारांनी केलेली गुंडागर्दी, दहशतवाद, त्यांचे खोके हे वेगळेच विषय समोर आले आणि त्यामुळे माननीय आमदारांना त्यांचा पराभव दिसायला लागला. आपल्याला ज्ञात आहे की त्यांचा पराभव दिसायला लागल्यामुळे आणि जिंकण्याच्या ईर्षेने किंवा एक अहंकारापोटी एक ते घाणेरडी मानसिकते वृत्तीने त्यांनी ही निवडणूक जिंकण्याकरता चुकीच्या आणि असंविधानिक मार्गाने सगळे प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे. जसं त्यांनी माझ्याच नावाचा एक डमी उमेदवार उभा केला. मी मागच्या पत्रकार परिषदेमध्ये थेट त्यांच्यावर आरोप केला होता की आमदार साहेबांनीच हा उमेदवार उभा केलेला आहे. त्याचे पुरावे सुद्धा मी त्यांना तुमच्या पत्रकार परिषदेमार्फत मी दिलेत, पण त्याचं उत्तर सुद्धा माननीय आमदार साहेबांनी दिलं नाही. उमेदवार उभा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा उमेदवाराचं नाव अमोल शांताराम शिंदे नसून त्याने एक पत्र दिलं की भाऊ मला आसपासच्या परिसरामध्ये अमोल भाऊ शिंदे या नावाने ओळखतात. असंही पत्र माननीय आमदार साहेबांनी दिलं. स्वखर्चातून त्याचा प्रचार ते करत आहेत. त्यांनी SMS केलेत. त्यांनी बोर्ड बॅनर्स असलेल्या व्हॅन फिरवल्यात, पण मात्र त्या व्हॅनवर कुठल्याही प्रकारे त्याचा फोटो नव्हता.
अशा प्रकारे असंवैधानिकरित्या किंवा आपण जसं म्हणतो की निवडणूक जिंकण्याकरता केलेले सगळे चुकीचे मार्ग माननीय आमदार साहेब वापरत होते किंवा वापरत आहेत। आणि ज्या विशेष कारणाकरता आज जी पत्रकार परिषद मी घेतली आहे ती आपल्याला माहिती आहे की कालच्या रात्रीमध्ये, काल संध्याकाळमध्ये आपल्या मतदारसंघातील इतर भागातील आलेली साधारण 30 ते 35 वयोगटातील 80 ते 100 मुलं हे सारोळा रोडवरील असलेल्या समर्थ लॉन्स इथे थांबली। आपल्याच पत्रकारांच्या माध्यमातून याचा भांडाफोड झाला। ते भांडाफोड झाल्यामुळे पाचोरा शहरातील काही तरुण, काही लोक जिज्ञासापोटी का होईना किंवा बघण्याकरता नेमकं काय घटना झाली आहे म्हणून समर्थ लॉन्स सारोळा रोड इथे जायला लागली। तिथे गर्दी वाढली किंवा गर्दी वाढल्यानंतर मला लक्षात आलं नाही की तिथल्या त्या मालकाने केबिल मारण्याचा प्रयत्न केला। तिथे पोलीस तिथे काय येतात, काय तिथे असलेल्या लोकांना तिथून ते बाहेर काय काढतात। त्या ठिकाणी माननीय आमदारांचे नातेवाईक, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते तिथे जमतात। ते समर्थ लॉन्समध्ये राहतात आणि बाहेरील असलेल्या इतर लोकांना सुद्धा समर्थ लॉन्समध्ये जाण्याची परवानगी मिळत नाही। या सर्व घटनाक्रमामध्ये मला काही प्रश्न येतात। नंबर 1, माननीय आमदारांनी हे बाहेरील गावातली असलेले म्हणजे आपल्या मतदारसंघातील बाहेर असलेली ही गावगुंड का बोलवली? मनामध्ये वेगवेगळे प्रश्न उपस्थित होतात। असं कळालं की सगळ्यांकडे लॅपटॉप आणि इतर आधुनिक साहित्य त्यांच्याकडे होतं, तर त्यामार्फत ते मतदारसंघामध्ये असलेले काही डमी मतदान किंवा बनावट ओळखपत्र तयार करून चुकीच्या पद्धतीने मतदान करत नाहीत ना। दुसरा प्रश्न येतो की ते गावगुंड आहेत, काही ठिकाणी गुंडगिरी, दहशतवाद माजून मतदार रोखण्याचा प्रयत्न नाही करत ना। मनामध्ये असून असा प्रश्न येतो की असंवैधानिकरित्या माननीय आमदार साहेब पैसे वाटप करून त्या गावगुंडांच्या मदतीने वेगळ्या पद्धतीत पैसे वाटप करून इलेक्शन जिंकण्याचा केविलवाना प्रयत्न तर करत नाहीत ना। असे विविध प्रश्न या माझ्या मनामध्ये येतात। आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स किंवा इतर साधनाचा ते वापर करून आम्ही विरोधात असलेल्या माझ्यासारख्या लोकांचे मोबाईल हॅक करणे किंवा मोबाईल टॅप करणे असं काही ते प्रकार तर करत नाहीत ना। असे विविध प्रश्न माझ्या मनामध्ये येतात। खरं तर त्यांचा, ह्या लोकांचा इथे येण्याचा हेतू काय होता, त्यांचा उद्देश काय हे तरी कदाचित आमदार साहेबांनी सांगावं। पण मी आपल्या माध्यमातून आमदार साहेबांना सांगतो की आमदार साहेब, तुमचा पराभव हा निश्चित आहे। तुम्ही कुठल्याही प्रकारचे हातखंडे वापरलेत तरी इथली जनता ही तुम्हाला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही। ज्या पद्धतीमध्ये मी मतदारसंघातील माझ्या सर्व मतदारांना सांगू इच्छितो की माननीय आमदार ज्या पद्धतीमध्ये इलेक्शन जिंकण्याकरता जे हातखंडे वापरत आहेत ते सगळे असंवैधानिक आणि लोकशाही मार्गाला मारक असे असलेले आहेत। मी आपल्या पत्रकार परिषद निमित्ताने सगळ्या मतदारसंघांना विनंती करतो की याच्यातून आपल्याला माननीय आमदार साहेबांचा खरा चेहरा आपल्याला समोर आलेला आहे। दहशतवाद माजवणारा, गुंडगिरी करणारा, अहंकारी, स्वतःच्या फायद्याकरता इतरांचा बळी घेणारा अशा पद्धतीत असलेले आमदार याचा खरा चेहरा आज आपल्या संपूर्ण मतदारसंघाने बघून घेतलेला आहे। अशा पद्धतीमध्ये आमदार साहेब तुम्ही वागू नका। तुम्ही काही जरी केलं तर हे इलेक्शन्स तुम्ही जिंकणार नाही। मी मागेही सांगितलं की ज्या पद्धतीमध्ये मला उत्स्फूर्त असा प्रतिसाद या जनतेचा मिळत आहे ते बघून मी 1 लाखपेक्षा जास्त अधिक मतं घेऊन येणाऱ्या 20 तारखेला अधिकाधिक मतं मिळून 23 तारखेला जो निकाल लागणार आहे त्याच्यामध्ये विजय झाल्याशिवाय थांबणार नाही, या निमित्ताने सांगू इच्छितो। धन्यवाद।